आता येणारी जे काही 10वीची परीक्षा आहे, 21 फेब्रुवारीला 10वीची परीक्षा सुरू होईल आणि 12वीची परीक्षा 11 फेब्रुवारीला. येणारी परीक्षा कॉपीमुक्त परीक्षा कशी संपन्न होईल या दृष्टिकोनातनं विभागाने फोकस केलेला आहे. सर्व विद्यार्थ्यांना मी परीक्षेच्या संदर्भामध्ये शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देत असताना आता ही कॉपीमुक्त परीक्षा होणार आहे आणि म्हणून त्यांनी जास्तीत जास्त अभ्यास करावा असं पण मी त्यांना आवाहन करतो. 15 मेला या परीक्षेचे निकाल अपेक्षित आहेत. आता अनेक विषयांवर आमची चर्चा झाली. काही पॉलिसी डिसिजन्स आहेत, काही छोटे निर्णय आहेत, तर आयुक्त महोदय, संचालक महोदय ते करतील. काही पॉलिसी डिसिजन आहेत, आम्ही वरिष्ठ पातळीवर ते नेऊ. येणाऱ्या काळामध्ये विभागाचा जो अजेंडा असणार आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्या महाराष्ट्राचं जे राज्यगीत आहे, गरजा महाराष्ट्र माझा, राष्ट्रगीताच्या नंतर सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये ते गायलं गेलं पाहिजे. असा ऑलरेडी नियम आहेच, परिपत्रक आहे, परंतु त्याचं प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. त्याच्यासोबतच सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये मराठी भाषा हा जो विषय बंधनकारक आहे त्याचीही प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. या संदर्भामध्ये विभाग लक्ष घालेल, त्याची प्रभावी अंमलबजावणीच्या दृष्टिकोनातनं जाणीवपूर्वक लक्ष दिलं जाईल. साधारणपणे लाखाच्या पुढे शाळा आहेत, 1ली ते 12वी. 2,10,00,000 विद्यार्थी संख्या आहे. 7.5 लाख शिक्षक बंधू भगिनी आहेत आणि म्हणून हे जे 2,10,00,000 विद्यार्थी आहेत यांना विद्यार्थी केंद्रित गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण कसं मिळेल हा विभागाचा अजेंडा असणार आहे. लहान लहान गोष्टींवर आम्ही लक्ष देऊ आणि आपल्याला जे काही अपेक्षित आहे की साधारणपणे पहिलीच्या विद्यार्थ्याला अक्षरांची ओळख झाली पाहिजे, आकड्यांची ओळख झाली पाहिजे. दुसरीच्या विद्यार्थ्याला किमान लिहिता वाचण्याची सुरुवात झाली पाहिजे आणि तिसरीच्याला तर आलंच पाहिजे. तर या दिशेने आपल्याला जायचं आहे. ते जात असताना त्या विद्यार्थ्यांची आरोग्याची पण काळजी विभाग घेईल. मग तिथले स्वच्छतागृह पण चांगले असले पाहिजेत, जिथे भोजन तयार होतंय ते रूम्स पण चांगले असले पाहिजे. कोणकोणत्या माध्यमातनं आपण शाळेंचा विकास भौतिक दृष्टिकोनातनं साध्य करू शकतो याचा पण एक अजेंडा आम्ही तयार करायला घेतलेला आहे की जेणेकरून टप्प्याटप्प्याने आधी एक तालुका पातळीवर काही शाळा आपण चांगल्या करूया आणि मग इतर शाळेंमधला आपण एक वर्ग आधी चांगला करूया की त्याचा लाभ इतर विद्यार्थ्यांना पण त्या ठिकाणी मिळू शकेल. म्हणजे कमी वेळेमध्ये एनलार्ज विद्यार्थ्यांना, जसं आता ई माध्यम आहेत, काही ठिकाणी आपल्याला मोठ्या ज्या शाळा आहेत तिथे वाचनालय असेल, प्रयोगशाळा असेल,
डिजिटल क्लासरूम असतील, अशा परिपूर्ण काही मॉडेल शाळा आपल्याला करायच्या आणि काही शाळेमध्ये एक वर्ग तो त्या पद्धतीने करायचा की जेणेकरून एनलार्ज विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होऊ शकेल. पुढचं आर्थिक वर्षाचं नियोजन या दिशेने विभागाच्या वतीने विनंती केली जाईल. जी काही शिक्षक भरतीची प्रक्रिया आहे, टप्पा 2 तो लवकरच सुरू करण्यात येईल. त्याच्या आधी काही शाळेंचे काय बोलतो आपण, संच मान्यता, ते पडताळणी, त्याचा एक विहित कार्यक्रम विभागाने घोषित केलेला आहे आणि त्याप्रमाणे मग जे काही रिक्वायरमेंट व्हॅकंट पोस्ट असतील त्या पद्धतीने मग हे शिक्षक पाठीमागच्याच काळात जे काही निर्णय निवड झालेली आहे त्याप्रमाणे विभाग पुढे जाईल. येणाऱ्या काळामध्ये आपले जे काही शिक्षक बांधव असतील किंबहुना काही अधिकारी कर्मचारी यांचं शाळाबाह्य काम कसं कमी करता येईल याही संदर्भामध्ये एक समिती गठीत करण्यात आलेली आहे. काही ठिकाणी असं पण होतं की एकच माहिती 3 वेळेस द्यावी लागते, तर ते काम कसं कमी करता येईल. काही काम ई माध्यमांच्या माध्यमातून तो डाटा जर दिला तर तो एकदा उपलब्ध असला तर परत परत मागण्याची आवश्यकता पडणार नाही. येणाऱ्या काळामध्ये जे काही राष्ट्रीय धोरण आपल्याला स्वीकारायचं आहे त्याच्यामध्येही अनेक तज्ञांचं मनोगत आम्ही जाणून घेतो आहोत, पालकांचंही मनोगत घेतो आहोत. ज्या शिक्षक बांधवांनी नाविन्यपूर्ण उपक्रम कार्यक्रम केलेले आहेत त्यांचं पण मनोगत घेत आहोत. जसं आता स्पर्धेचं युग बोलतो आपण, CBSE पॅटर्नच्या कडे पालकांचा मोठा ओढा असतो, तर त्याच्यातलं जे चांगलं असेल ते आपण आपल्या राज्यासाठी पण घेणार. आता CBSE पॅटर्न मध्ये देशाचा इतिहास आहे, तर आपल्याला इतिहास आपल्या राज्याचा घेत असताना राज्याचा इतिहास घ्यावा लागेल, त्याला जास्त हायलाइट करावा लागेल. तर असे काही बदल त्या ठिकाणी करून साधारणपणे येणाऱ्या 25-26 मध्ये पहिलीला आपण CBSE पॅटर्न सुरुवात करूया आणि हे वर्षभर याच्यावर पुढच्या 26-27 मध्ये 2 स्टेजमध्ये आपण CBSE पॅटर्न पूर्ण आपल्या राज्यामध्ये त्याचा अंमलबजावणी करू आणि त्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून हे वर्षभर शिक्षकांना पण आपल्याला मग काही प्रशिक्षण ट्रेनिंग असं देऊन तयार करावं लागेल, ते पण केलं जाईल. मग त्याच्यामध्ये ते करत असताना अनेकांनी चांगल्या सूचना केलेल्या आहेत. कृषीच्या विषयी थोडं प्राथमिक स्वरूपाचं ज्ञान, जसं यापूर्वी आपण परसबाग करायचो, तर त्याला थोडं आणखी विस्तृत प्रमाणात कसं जाता येईल. कलेच्या संदर्भात काही आपल्याला ऍड करता येईल का. स्पोर्ट्सवर पण थोडंसं लक्ष केंद्रित करायचं आहे. जसं आता आपण AI वर जातो आहोत, तर त्या दिशेने म्हणजे वरचे वर्ग त्या दिशेने मग तो अभ्यासक्रम आपल्याला नेता येईल का, या सगळ्या गोष्टींचा विचार करून हे वर्षभर आपण पुढे जाणार. ज्याने
फील्डवर अतिशय नाविन्यपूर्ण कार्य संपन्न केलेलं आहे. अनेक शिक्षक बंधू भगिनी आहेत की ते प्रतिकूल परिस्थितीमध्ये खूप चांगलं काम त्यांनी उभं केलेलं आहे. अधिकारी आहेत, तिथल्या पालक संस्था आहेत की ज्याने खूप चांगलं काम केलेलं आहे. अनेक सेवाभावी संस्था आहेत की त्या हे शिक्षणाचा विषय केंद्रित करून सेवा करतायत. अनेक शैक्षणिक संस्था पण आहेत, काही शाळा व्यवस्थापन समिती आहेत, अधिकारी आहेत. तर येणाऱ्या काळामध्ये शक्यतो फील्डवर त्याने काय चांगलं कार्य केलेलं आहे ते विषय फोकस करून त्यांचा सन्मान केला जाईल. यापूर्वीच्या पण चांगल्या योजना त्यांना पुढे नेलं जाईल. विभागाने आम्ही असा निर्णय केलेला आहे की प्रत्येक शालेय शिक्षण मंत्र्याच्या पासून तर प्रत्येकाने एक शाळा म्हणजे त्याची जबाबदारी स्वीकारायची. दत्तक घ्यायची. तर दत्तक म्हटलं की त्याला खूप अर्थ गैरअर्थ निघतात. नाही मग कुठलं म्हणजे प्रत्येक शिक्षण अधिकाऱ्याने एका शाळेची जबाबदारी घेऊन त्याचा विकास असं काही असं मत. म्हणजे तिथले काही छोट्या मोठ्या अडचणी असतील त्या सोडवायच्या. जसं मी बोललो की आता विकास कामांच्या साठी ऑलरेडी कशातनं आपण ती डेव्हलपमेंट करू शकतो. जिल्हा नियोजन समिती, DPDC, तिथनं काही फंड्स आपल्याला मिळू शकतील. MREGS मधनं अनेक शाळेंचे कंपाऊंड बांधण्याची कामं झालेली आहेत. तर हे मॉडेल शाळा करताना ते काम त्याच्यातनं आपल्याला करता येईल. पिण्याचं पाणी आहे तर जल जीवन मिशनचं जर त्या गावात काम चालू असेल आणि ऑलरेडी त्या योजनेत पण ते समाविष्टच आहे तर त्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्या योजनेतून आपल्याला करून घेता येईल. 14वा 15वा वित्त आयोग आहे, जिल्हा परिषदचा शेत स्थिती आहे. काही स्पोर्ट्सचे इक्विपमेंट लावायचे असतील तर क्रीडा विभागाच्या माध्यमातून आपण त्यांना विनंती करू शकतो. काही स्थानिक पातळीवरचे लोकप्रतिनिधी असतील, आमदार महोदय, खासदार महोदय, त्यांना पण विनंती करून काही निधी आपण त्यांना सांगू शकतो. जसं मी बोललो की अनेक सेवाभावी संस्था आहेत की ते स्वतःहून तिकडे शिक्षणाचे कार्य संपन्न करतायत, त्यांनाही विनंती करू शकतो. समाज कल्याण आहे, आदिवासी विकास विभाग आहे आणि लोकसहभाग. जोपर्यंत स्थानिक पातळीवरचे नागरिकांच्या शुभेच्छा, आशीर्वाद, म्हणजे नुसता शिक्षणाचाच विषय नाही, कोणताही विषय असू देत, त्यांच्या जोपर्यंत इन्व्हॉल्वमेंट असत नाही तर तोपर्यंत तो कार्यक्रम यशस्वी होऊ शकत नाही. आणि म्हणून लोकांचा सहभाग पण आम्ही तिकडे विनंती करणार आहोत. CSR फंड्स मधनं काही कंपन्यांना जर आपण विनंती केली तर ते पण या कामाला सहकार्य करत असतात. गौण खनिज आहे. तर अशा वेगवेगळ्या हेड्स मधून आपल्या या शाळेंना त्या ठिकाणी मदत मिळू शकते. आणि यांनी जे काही आयडॉल काम केलेलं आहे त्या आयडॉल कामाचा वापर राज्यव्यापी ते चांगले काम इतर शिक्षक असतील, संस्था असतील, ते प्रेरणादायी म्हणून किंवा त्यांचंही मार्गदर्शन इतर ठिकाणी आम्ही करून घेणार. जसं मी बोललो की विद्यार्थ्यांचं आरोग्य असेल, त्यांना मिळणारा पोषण आहार असेल तो पण क्वालिटीमध्ये मिळायला पाहिजे. त्याच्यासोबतच आरोग्याची तपासणी केल्याच्या नंतर ऑलरेडी ती योजनाच आहे, परंतु त्याच्यामध्ये जर त्या विद्यार्थ्याला काही आपल्याला डिटेक्ट झालं प्राथमिक पातळीवर तर ते संबंधित डॉक्टरकडे नेऊन त्याच्यावर उपचार करून त्या विद्यार्थ्याला मग आमचे ते डॉक्टर असतील, आमचा
अं, पालकांची जी काही समिती आहे ती समिती असेल, आपले शिक्षक बंधू पण त्याला सहकार्य करतील आणि तो विद्यार्थी पुढचं पण ट्रीटमेंट त्याला उपलब्ध होईल शासकीय योजनेतून, असं नियोजन केलं जाईल. चालू वर्षाला आपण पहिलीला करायला जातो आहोत. पुस्तक हो, पण त्याबद्दल पहिलीच. एनसीआरटीच्या धर्तीवर सगळं. हो, पहिलीच. आणि शाळा आणि येणाऱ्या वर्षभर आपण 2 टप्प्यांमध्ये, म्हणजे पुढच्या वर्षाला 26-27 बरोबर, 26-27 ची तयारी 25-26 मध्ये करणार. म्हणजे त्याचा अभ्यासक्रम, त्याची पुस्तकांची तयारी, त्याच्यासोबत काय काय त्याच्यामध्ये समावेश असला पाहिजे, आणि शिक्षकांना प्रशिक्षण पण. सर, नुकतंच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की पूर्व प्राथमिकच्या ज्या शाळा आहेत त्यांची नोंदणी करावी लागणार आहे. आता पूर्व प्राथमिकचा विषय असा आहे की तो नेमका राबवायचा कोण याच्यावरून संभ्रम आहे. एकीकडे महिला बालकल्याण नवीन धोरणाच्या नुसार तो शालेय शिक्षण विभागाकडे दिला गेलेला आहे. मागे जसं निवडणूक होण्याआधी असं आमच्या कानावरती आलं होतं की पूर्व प्राथमिकसाठी स्वतंत्र कायदा होतो आहे आणि तो प्रलंबित आहे, त्याच्यावरती काम चालू आहे. ते कुठल्या स्टेजवरती आहे सध्या? या क्षणाला तर मला त्याचं सविस्तर माहिती नाही. पाहिजे तर मी माहिती घेऊन सांगेल. परंतु त्यांना त्यांचं सेल्फ, आपण बोलतो ना की त्याने स्वतः लिहून द्यायचं की त्या शाळेच्या साठी लागणाऱ्या ज्या काही सुविधा आहेत त्या सुविधा तिकडं असतील अशी जबाबदारी त्यांनी स्वीकारायची, किंबहुना त्या सुविधा तिकडं असल्या पाहिजेत. आणि साधारणपणे किती विद्यार्थी, आणि मग म्हणजे आपल्यालाही एक शासनाला आणि आपल्या सगळ्यांना माहिती असलं पाहिजे की किती बालवाडी चालू आहेत, किती विद्यार्थी आहेत, आणि मग येणाऱ्या काळामध्ये आणखी पुढचं शिक्षणाच्या साठी किती विद्यार्थी येणार आहेत, म्हणजे त्याचं नियोजन करायला आपल्याला ते सोयीचं होणार आहे. तर आता याची संपूर्ण गणती केली जाईल. यांनाही त्या ठिकाणी परवानगीची जी काही प्रक्रिया राहील ती परवानगी त्याने मागायची आणि ह्या प्रोसेस मधनं त्यांना परवानगी दिली जाईल. हे शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून संपन्न होईल. 2 प्रश्न. पहिला मुद्दा, नव्या धोरणामध्ये किमान 6% खर्च EBच्या शिक्षणावरती करायला पाहिजे अशी तरतूद केलेली आहे. म्हणजे तसं प्रस्तावित केलं त्यांनी. सो राज्याच्या शिक्षणासाठी मिळणारा जो निधी आत्ता बजेटरी तरतूद जी आत्ता होते ती वाढण्याच्या दृष्टीने आपण काही आग्रहाची भूमिका घेणार आहोत का, जेणेकरून जास्त निधी मिळेल, जास्त विकास कामं शाळांसाठीची करता येतील? हा पहिला. दुसरा, मागच्या शिक्षण आयुक्तांनी शिक्षण विभागातल्या कोट अनकोट भ्रष्ट अधिकाऱ्यांबद्दल खुली चौकशी करण्याचं पत्र राष्ट्रीय विभागाला दिलेलं होतं. त्याचं पुढे काही झालेलं नाही. 32 अधिकारी. त्याच्या संदर्भात तुम्ही काही करणार आहात का? कारण गेल्या काही महिन्यांमध्ये बरीच प्रकरणं शिक्षण विभागाची अशा प्रकारची बाहेर आलेली होती. तुमचा पहिला जो मुद्दा होता की नवीन निधी आणि आपलं धोरण काय असेल, तर त्याचं मी तुम्हाला एक थोडक्यामध्ये माहिती देण्याचा प्रयत्न केला की किमान तालुका पातळीवरची ती शाळा आणि प्रत्येक शाळेतला एक वर्ग आणि मग इतर पण लहान लहान गोष्टी मी आपल्या समोर ठेवलेल्या आहेत. तर यासाठी निधी सरळ गोष्ट आहे. राज्य शासन आणि केंद्र शासनाला आम्ही त्या ठिकाणी विनंती करूच. आणि आता हे जे काही तुम्ही माहिती दिली, मला वाटतं की या संदर्भातला मी निश्चितपणे माहिती घेईल आणि जे कोण चुकीचं काम जो कोण करत असेल तर त्याचं चौकशी करून त्याच्यावर कारवाईचा काही विषय निर्माण होत नाही, ते केलं जाईल. सर, शिक्षक भरतीच्या अनुषंगाने तुम्ही सांगितलं की आपण करतोय सुरू, परंतु आणि संच मान्यतेतनं पण सांगितलं, पण दुसऱ्या टप्प्यामध्ये साधारण किती शिक्षकांची भरती होऊ शकते? कारण माझ्या माहितीप्रमाणे संच मान्यतेमध्ये अतिरिक्त शिक्षकांची संख्या जास्त होण्याची शक्यता आहे आणि त्यांचं जर समायोजन केलं तर दुसऱ्या टप्प्यामध्ये भरती होऊ शकणार नाही, म्हणजे कमी प्रमाणात होईल. आता मागच्याही अगदी विनोद तावडे असल्यापासून होतं की 12,500 शिक्षकांची भरती करणार, परंतु आता जवळजवळ 6-7 वर्ष झाली एवढी काही भरती झाली नाही. या वर्षी तुमचा काय आकडा आहे आणि मग तशी परिस्थिती आहे का की साधारण किती शिक्षकांची आपण भरती करू शकतो? कारण इच्छुकांचा आकडा खूप आहे. मागच्या जी भरती झाली 18,000 18 या 18,500 19,000 शिक्षकांची भरती झाली
पवित्र एवढे- पोर्टल मार्फत है ना. नाही झाले म्हणजे त्याच्या आकडेवारी दिली तर बरं होईल म्हणतात तर तेवढे आकडेवारी आकडेवारी पण आणि यादी पण देऊ नुसतं ठीक आहे, हसला. आणि दुसऱ्या टप्प्यात मग किती होईल? 10,000 की जवळपास आहे है ना. ती संख्या आपल्याला एक आठवडे में एक्झॅक्ट संख्या पोर्टलवर असणार और ते पोर्टल सर्वांना ऍक्सेसिबल आहे. आम्ही प्रयत्न करू की जे काही माहिती आहे ते सर्व लोकांना बघता हवे. त्याचं कारण असं आहे सर, फक्त जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेचीच शिक्षक भरती जी आहे ती सुरळीत होते. बाकीच्या महाविद्यालय स्तरावर किंवा शाळा स्तरावर काय आहे मी ते वेगळं सांगायची आवश्यकता नाही. अशी परिस्थिती आहे की तिथं व्यवस्थापन हा जे व्यवस्थापन खाजगी व्यवस्थापन जे सांगितले जे ग्रँटेड आहे त्याच्याबाबत मी मागच्या 10 दिवसामध्ये जे संचालक प्राथमिक और माध्यमिक सतत संच मान्यता करून आता फार मोजके त्यांचे प्रलंबित आहे. तुम्हाला मी त्याचं सर ताजं उदाहरण देतो. रयत शिक्षण संस्थेचा विषय आहे. आपले पवित्र मधले सगळे शिक्षक तिथं भरती झालेले आहेत आणि तिथले लोक कोर्टात गेलेले की आम्ही एकतर आम्ही राहू नाही तर हे राहू. अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी याच्यावरती केवळ आकडेवारी न सांगता किंवा केवळ आमच्याकडे 14,000 भूमिका घेणं अपेक्षित आहे. 14,000 खाजगी व्यवस्थापन के संस्था आहे है ना. एकाचे एक विषय झालेले आहे लेकिन ते सुद्धा एक वर एक जे काही मेरिट पवित्र पोर्टल या टॅग में आलेले आहे त्याला मान्य करत आहेत. एक प्रश्न उद्भवला आहे लेकिन ते शासन बघणारच आहे. ठीक आहे, मग दुसऱ्या टप्प्यात तुम्ही 10,000 भरती करणार हा आमच्यासाठी महत्वाचा विषय. आपल्याला एक्झॅक्ट संख्या देतो. जसं आता मी सांगितलं की पट पडताळणीचं प्रोसेसमध्ये आहे आणि त्याचा एक शेड्यूल कार्यक्रम दिलेला आहे प्रत्येक जिल्ह्याला आणि त्याच्यामधनं नेमकी आकडेवारी पुढे येईल. आता 10,000 म्हणजे तुम्ही उद्या आणखी 9,900 झाला तर तुम्ही 10,000 बोलले होते असलं नको. सर एक तर- संवेदनशील विषय आहे की शाळांमध्ये राज्याच्या बदलापूरची घटना तुम्हाला माहिती आहे, पण अशा घटना दर आठवड्याला शहरांमध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी होत आहेत. तर ऍक्शन प्लॅन आपण काय करणार आहोत? तर एकाही शाळेवरती आतापर्यंत कारवाई होत नाहीये. आपण फक्त नोटिसा काढल्या जातात शिक्षणाधिकाऱ्यांकडून की शाळांवरती कारवाई केली जाईल, पण प्रत्यक्ष कारवाई काहीच होत नाही. प्रकरणानंतर मान्यता संबंधित शाळेची काढण्याची तरतूद आपण शासनाने केलेली आहे, पण त्याची अंमलबजावणी मात्र होताना आजपर्यंत दिसलेली नाही. तो आपण जे बोलले त्याचं तर मी माहिती घेईन, परंतु सगळ्यात महत्वाचं गोष्ट म्हणजे ती जी दुःखद घटना झाली ती दुर्दैवी आहे आणि त्यानंतर काही निर्णय विभागाने पण केले. उदाहरणार्थ CCTV लावणं. अर्थात नुसतंच CCTV लावून ते विषय सुटतील अशातला काही भाग नाही. किंबहुना शाळेत तर बिलकुल घडायलाच नको, परंतु शाळेतच नाही तर कुठं पण असल्या घटना घडायला नको. बरोबर. तर आता हा एकंदरीत विषय मानसिकतेचा आहे. आपण तर कठोर कारवाई करणारच. जिथपर्यंत विद्यार्थिनींना पण आम्ही काही विषयांवर जातो आहोत. उदाहरणार्थ गुड टच, बॅड टच याचं पण शिक्षण कसं देता येईल आणि एक मानसिकता पण आपली विद्यार्थ्यांची चांगली कशी आपल्याला देशप्रेमाची निर्माण करता येईल आणि उद्याचा तो आपल्या भारताचा नागरिक आहे. हे खूप मोठे मोठे शब्द आहेत, परंतु या दिशेने आपल्याला जायचं आहे. मला माहिती आहे हे एका दिवसात याच्यात होणार पण नाही, परंतु आपण सगळे मिळून मला वाटतं की खारीचा वाटा जर केला तर काही ना काही चांगलं निश्चितपणे होईल. सर आपली गुड टच प्रॅक्टिस इथे येण्याच्या पूर्वी आम्ही महानगरपालिकेची शाळा क्रमांक 52 ना हा त्या शाळेला भेट दिली. विद्यार्थ्यांची 26 जानेवारीची तयारी चालू होती, म्हणजे काय सांगून नव्हतो गेलो असं. हा आणि तिथलं स्वच्छतागृह पण चांगलं होतं. आमच्या ऑलरेडी इथे ड्राईव्ह ऑलरेडी सुरू झालेले आहेत, तर चांगलं होतं. विद्यार्थ्यांचं पण काहींकडनं वाचन करून घेतलं, काहींकडनं कविता बोलवून घेतल्या. थोडी उपस्थिती
काही विद्यार्थी कमी होते, परंतु एकंदरीत चांगलं कामकाज होतं. सर, आरटी शुल्क प्रतिपूर्तीचा विषय दरवर्षी येतो, तर या वेळी तुमच्या काळात याही वेळेस तो येणार आहे. काय परिस्थिती आहे? निश्चितपणे पाठीमागच्या काळापासलं काही निधी देणं झालाय हा? 1800 कोटी. हो, तर पेंडन्सी आहे. आता आणखी चालू वर्षाचं परत जी काही रक्कम होईल ती त्याच्यात आपण त्या पद्धतीने निधीची मागणी करणार आहोत. सर, माझी माहिती अशी की केंद्राकडनं त्या संदर्भातला निधी येत नाही, तर ती माहिती खरी आहे? नाही, त्याचं असं आहे की आधी आपल्याला ते द्यावे लागतात आणि मग केंद्र सरकार त्याचं प्रतिपूर्ती करते. तर आता राज्यातल्या शाळा गेल्या 10 वर्षातल्या झेडपीच्या म्हणा, स्थानिक स्वराज्य मनपा संख्या प्रचंड कमी होत आहे, विद्यार्थी संख्या घटत आहे, सगळे शिक्षक एकशेच होत आहेत, दिवसेंदिवस शिक्षक वाढतच जाणार आहे. आपली भूमिका काय असणार आहे? जर एखाद्या शाळेची विद्यार्थी संख्या 10 वर आली, 5 वर आली, 15 वर आली, 20 वर आली, तर ती आपण ही शाळा ती बंद करायची. आपली भूमिका अशी असणार आहे की आपण सगळे मिळून, तुम्ही, आम्ही, आपण सगळे मिळून छोटे छोटे काम असे करूया की या शाळेतल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढेल. उलट दुसऱ्या माध्यमांमध्ये जे काही ऍडमिशन्स दिली गेलेली आहेत, विद्यार्थ्यांचे पालक पण बोलतील की नाही, आपल्या विद्यार्थ्यांना आता इकडे ऍडमिशन दिली पाहिजे. नाही, पण सरकार म्हणून तुम्ही ती शाळा जगवणार की नाही? आम्ही तर 10 वर्ष झाली शिक्षणात, तेव्हा तावडे होते, हे आता काही गोष्टी 10 वर्ष झाले, आम्ही आहेच. काही गोष्टींवर विचार मंथन करण्याची आवश्यकता आहे. उदाहरणार्थ, आता मला तर एक पहिला कॉलम असा होता की तिथं विद्यार्थीच नाही, अशी पण काही 1-2 असतील शाळा, बरोबर ना? अशी पण शाळा आहे की तिथे विद्यार्थीच नाही. काही शाळा अशा आहेत की तिथे एक विद्यार्थी आहे, बरोबर? तर आता विचार मंथन होण्याची गरज आहे की आता तिथलं शाळा बंद करणं किंवा काय अशातला भाग नाही. बिलकुल शाळा बंद होणारच नाहीत, परंतु त्या एक विद्यार्थ्याला आपल्याला जे आपलं उद्दिष्ट काय आहे की त्याला ते शैक्षणिक ज्ञान मिळायला पाहिजे. साधारणपणे काही लोक असं, तज्ञ लोक बोलतात की सामुदायिक जे काही शिकवण दिली जाते त्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्यांना जास्ती परिणामकारक रिझल्ट मिळतात. उदाहरणार्थ, गायन सामुदायिक बोलतात की एखादा शब्द माझा राहिला तर हा कव्हर करतो, मग नंतर कालांतराने माझा पण तो पाठ होतो. किंवा ग्रुपमध्ये एखाद्याला जर वाचता येत नसेल तर तो त्याचा मित्र त्याला शिकवतो आणि मग तो पण प्रवाहात बरोबर जातो. तर आता या संदर्भात सगळ्यांनी विचार मंथन केलं पाहिजे की मग त्या विद्यार्थ्याच्या भवितव्यासाठी ती शाळा बंद करणं चालू करणं हा विषय नाही, पण त्या विद्यार्थ्याचं नेमकं भवितव्य काय. सर, त्याला प्रस्ताव म्हणून क्लस्टर स्कूल आपण आणलं होतं. महाराष्ट्र कोणी आणलाय? चालू आहेत, राज्यात चालू आहे. समूह शाळांचा समूह शाळांचं चालू आहे, तर त्या पुढे वाढणार आहेत का? काही विषय आम्ही आता, जसं मी बोललो की काही तज्ञ लोक, शिक्षक, आता हे संवाद साधतो. एक मीटिंग आयडॉल शिक्षकांच्या झाल्या आमच्या, की ज्याने खूप प्रतिकूल परिस्थितीत नाविन्यपूर्ण काम केलेलं आहे. काही शाळांना भेटी पण दिल्या प्रत्यक्ष. आता मुंबई MMR रिजन मधले पण अनेक शिक्षकांनी चांगलं काम केलेलं आहे. तुम्ही जसं बोलले, पटसंख्या खूप वाढली, तर एक बैठक शिक्षक संघटनांची झाली. 65 शिक्षक संघटना होत्या, 250-300 सगळे प्रतिनिधी होते. 4 तास अनेक चांगल्या सूचना आल्या. एक बैठक संस्था चालकांची झाली,
मला वाटतं 250-300 संस्था चालक आलेले होते, प्रतिनिधी. 4-5 तास बैठक चालली आमची. अनेक चांगल्या सूचना आल्या. त्यांच्याही काही अडीअडचणी आहेत, शिक्षक बांधवांच्या अनेक अडीअडचणी आहेत. तर छोटे विषय ताबडतोबीने मार्गी लावणार. काही विषय आर्थिक बाबीशी संबंधित असतील, कायदे नियमशी संबंधित असतील, त्याला वेळ लागेल. शेवटचा 11वी-12वी च्या वर्गांमध्ये उपस्थिती कमी असते. 75% मॅन्डेटरी उपस्थिती नियमानुसार आहे आणि इंटिग्रेटेड कोचिंग हा प्रकार गेल्या काही वर्षांमध्ये सगळीकडे प्रचंड प्रमाणात फोफावलेला आहे. तर याच्या संदर्भात काही आपण कठोर भूमिका घेणार आहोत का की हे प्रकार रोखले जावेत? आणि बायोमेट्रिक होत नाही सर. आणि बायोमेट्रिकची लागू उपस्थिती असतो. लागू झालेली नाही अजून. हे लागू आहे पण होत नाही. अनुदानित शाळांना कंपल्सरी केलेलं ते बा. एकदम बरोबर मुद्दा आहे. विद्यार्थ्यांचं पालकांना पण काही ठिकाणी ऍडमिशनच्या नावाने फी द्यावी लागते आणि काही क्लासेसची पण भरमसाठ फी आहे. याच्यावर पण आपल्याला जावं लागेल.